घरामध्ये तुम्ही फक्त एक अशा प्रकारचं तेल बनवून बघा जे तुम्हाला मच्छरांपासून सुटका देईल आणि 100% तुम्हाला रिझल्ट येईल। तर एकही रुपया खर्च न करताना आपण घरातल्या वस्तूंपासून असं रामबाण उपाय शोधून काढलेला आहे। तर ते साहित्य काय काय आहे मी तुम्हाला सांगणारच आहे। तर आपण मच्छरांना आमंत्रण देण्यापेक्षा, आजारी पडण्यापेक्षा तर हा उपाय नक्की करून बघा। तर लागणारं साहित्य इथे मी घेतलेले आहे, जी आहे चहा पावडर, ती प्रत्येकाच्या घरी असतेच। आणि त्यासोबत घेतलेले आहे इथे लसणाच्या पाकळ्या, कापूर आणि त्यासोबत घेतलेले आहे मिरे आणि त्यासोबत आहे लिंबू आणि इथे ना मी लिंबाचं तेल घेतलेलं आहे। तुम्ही ना इथे एरंड्याचं तेल सुद्धा घेऊ शकता। हा उपाय एकदा तुम्ही नक्की करून बघा। 3 ते 4 वर्ष तुमच्या घरी मच्छर होणार नाहीत। आणि व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। मच्छरांमध्ये सुद्धा खूप सारे प्रकार असतात। साधा मच्छर असो किंवा डेंगू मलेरियाचा मच्छर असो, त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी ना आपण घरातल्या घरातच हा उपाय करणार आहे। तर त्यासाठी ना मी इथं लागणारं साहित्य घेतलेलं आहे। एका छोट्या बाउलमध्ये इथे मी 2 ते 3 चमचा चहा पावडर घेतलेले आहे आणि त्यासोबत मी त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे काळी मिरी। तर तुम्हाला हे तेल जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही चहा पावडर जास्त घेऊ शकता, किंवा तुम्हाला त्या अगोदर थोडंसं तेल करून पाहायचं असेल तर तुम्ही 1-2 चमचे चहा पावडर घेऊन करून पाहू शकता। तरी ते मी लसणाच्या पाकळ्या न सोलताच ना 3 ते 4 पाकळ्या इथे मी घेतलेल्या आहेत। तर त्या मी सगळ्यात अगोदर वाटून घेतलेल्या आहेत, कारण ते पूर्ण आपल्याला तेलामध्ये मिक्स व्हायला पाहिजे, त्यासाठी इथे मी त्याला वाटून घेतलेला आहे। आणि मच्छरांना हा तेलाचा वास त्रास करतो, मग त्यासाठी ना हा रामबाण उपाय तुम्ही घरी करून बघू शकता। आणि त्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा। तर त्यानंतर मी इथे एक छोटासा लिंबू घेतलेला आहे। तर लिंबाचे छोटे छोटे काप असे करून घेतलेले आहेत। तर एकसारखे लिंबाचे काप त्यामध्ये चहा पावडर आणि त्यासोबत लसूण मिरेमध्ये मिक्स करून एकजीव करून घेतलेला आहे। तर घरामध्ये कुबट आणि दमट असा वास देखील येत असेल ना, तर आपण लिंबाचा वापर करू शकतो। केमिकलयुक्त आपण फ्रेशनर वगैरे आणण्यापेक्षा ना तर लिंबाचा वास देखील खूप सुगंध दरवळतो। या मिश्रणमध्ये आपल्याला फक्त लिंबाचा रस न वापरता आपण सालीसकट येथे लिंबू वापरणार आहोत आणि हे मिश्रण आपल्याला सर्वत्र एकजीव करून घ्यायचं आहे। तर त्यानंतर आपल्याला या संपूर्ण मिश्रणामध्ये ना तर इथे मी लीमचं तेल घेतलेलं आहे, म्हणजे कडुलिंबाचं तेल घेतलेलं आहे, किंवा त्याच्याऐवजी ना तर तुम्ही इथे एरंड्याचं तेल किंवा टरपलचं तेल सुद्धा वापरू शकता। आणि त्यानंतर मी इथे 2 कापूर घेतलेले आहेत। कापूरचा सुद्धा वास खूप छान येतो आणि तुम्ही करून बघू शकता, हा तेलाचा वास खूप छान येतो आणि फ्रेश सुद्धा वाटतो। तर इथे ना मी 3 ते 4 चमचे लिंबाचं तेल याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे। कडुलिंबाचं तेल हे कुठल्याही जवळच्या मेडिकलमध्ये असो किंवा दुकानामध्ये आपल्याला सहज भेटून जातं आणि त्यासोबत हे कमी किमतीमध्ये आपल्याला भेटून जातं। तर तुम्ही इथे लिंबाचं तेल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मोहरीचं सुद्धा इथे तेलाचा वापर करू शकता। इथे मी 3 ते 4 चमचे कडुलिंबाचं तेल वापरल्यामुळे इथे 2 मी कापूर घेतलेले आहेत। तर तुम्ही याच्याऐवजी तुम्ही कापूरची अशी पावडर सुद्धा करून वापरू शकता। आणि त्यासोबत ना कापूर लवकर वापरल्यानंतर लवकरात लवकर रिझल्ट आपल्याला पाहायला भेटतो। तर हे संपूर्ण वस्तू लिंबू आणि कापूर, मिरे, चहा पावडर आणि तेल ना एकजीव करून इथे मी 5 मिनिटं ठेवणार आहे, म्हणजे सर्व मिश्रण एकजीव होईल। त्यानंतर ह्या संपूर्ण मिश्रणाला ना तर मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे आणि ते आपल्याला एक उकळी द्यायची आहे त्याला। तर आपण चहाला जशी एक उकळी देतो ना तशी उकळी द्यायची आहे आणि आपल्याला तेलाचा वास लगेचच पाहायला भेटतो। हे जे मिश्रण आपण गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे, तर ह्याला चांगली कडकडीत अशी उकळी द्यायची आहे, कारण याच्यामध्ये ना आपण लिंबू टाकलेला आहे। तर हा लिंबू मधील आपल्याला पाणी नाहीसं करायचं आहे आणि हे जे लिक्विड आपण बनवतो ना तर खूप दिवस असं टिकतं, कारण ह्याला आपण चांगल्या प्रकारे उकळी वगैरे दिली ना तर इथे आपलं तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे। आता तर त्या तेलाला आपल्याला थंड करायचं आहे आणि मी ते थंड करून एका बाजूला एका वाटीमध्ये ते तेल गाळून घेत आहे, कारण जी काही चहा पावडरची गाळ वगैरे असते ती तर वेगळी होते।
तर इथे मी सगळं संपूर्ण लिंबू, लसूण, कापूर आणि जे काही आपण चहा पावडर वगैरे वापरली होती तर त्याचा गाळ बाजूला केलेला आहे, तर बघू शकता. आणि ह्या तेलाचा रिझल्टसुद्धा खूप चांगला येतो आणि वाससुद्धा खूप छान असं फ्रेश येतो. तर इथे त्यानंतर जे तेल गरम केलेलं आहे तर इथे आपण ना दिवा लावण्यासाठी सुद्धा वापर करू शकतो. ह्या तेलाचा वापर करायचा कसा, तर तुम्हाला जी सोपी वाटेल पद्धत ती तुम्ही वापरू शकता. तर इथे दिवा वगैरे लावून आपण त्याचा सुद्धा वापर करू शकतो, किंवा आपण जसा धूप लावतो ना घरामध्ये, तर तशा प्रकारे आपण घरभर सुद्धा फिरवू शकतो. किंवा एखादी स्प्रेची बॉटल जरी असली ना तर त्याच्यामध्ये आपण स्प्रेच्या बॉटलमध्ये हे तेल ठेवून स्प्रेसुद्धा करू शकतो. आणि त्यासोबत ना आपल्यासाठी हे तेल खूप चांगलं आहे, पण आपल्या घरामध्ये जे मच्छर, चिलट, किडे वगैरे आहेत ना त्यांच्यासाठी हे खूप हानिकारक आहे. याच्यामध्ये सर्व नॅचरल वस्तू आहेत. तर मी ह्या तेलाचा वापर अशा प्रकारे करत आहे. तर मी इथे ना दिवा लावून घेतलेला आहे आणि त्यासोबत ना मी इथे एक छोटीशी फुलवात घेतलेली आहे, तर त्याचा देखील धूर मी घरभर पसरवणार आहे. तर याचं काहीच असं नुकसान होणार नाही आहे, कारण ह्या सर्व गोष्टी नॅचरल आहेत. तर खूप असा चांगला रिझल्ट आपल्याला भेटतो. तर हा मी दिवा लावून ना एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवेन, जेणेकरून जिथे मच्छरचा वावर जास्त असतो तर तिथे आपल्याला मच्छर पाहायला भेटणार नाहीत. आणि त्यासोबत ना जे आपल्या मच्छरची जी लिक्विडची बॉटल असते तर ती संपली असेल तर त्याच्यामध्ये हे आपण लिक्विड भरून ना तर त्या मशीनचा आपण वापर करू शकतो. तर संध्याकाळी आपण देवासमोर दिवा लावतोच, त्यासोबत आपल्याला हा वेगळा देखील दिवा लावायचा आहे. आणि त्यासोबत ना संध्याकाळी 6-7च्या दरम्यान आपल्या घरामध्ये जिथे ओपन एरिया वगैरे असतो तर तिथे मच्छर यायला सुरुवात होतात. तर जिथे आपली खिडकी असते, दरवाजा असतो, तर आपल्याला हे संध्याकाळच्या वेळेस हा धूर आपल्याला घरभर पसरवायचा आहे. याने कोणताही साईड इफेक्ट होणार नाही, कारण हे सर्व नॅचरल गोष्टी आहेत. खूप अशी घरगुती सोपी पद्धत आहे, तर तुम्ही नक्की करून बघू शकता. काहीच असं हानिकारक नाही आहे आपल्यासाठी. खूप चांगला रिझल्ट येतो याच्याने. हा सर्वात सोपा घरगुती उपाय तुम्हीही नक्की करून बघा. खूप असा युजफुल हा उपाय आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.